Good afternoon, all of you. On previous day, we have seen how to find out one's complement and two's complement of the number, then subtraction using one's complement and two's complement. Now there are some more examples how to subtract the number using two's complement method. We are on page number 29. Suppose we have to do 83 to the base 10 minus 67 to the base 10. So what is the answer? You know 16. So you should get 16 as answer. मग आता याला कसं करायचं? 67 टू द बेस 10 याला बायनरीमध्ये लिहा. कसं लिहिता येईल? याला 2ने जर डिवाईड केलं तर हा नंबर तुम्हाला मिळेल बायनरीमध्ये. याला वन्स कॉम्प्लिमेंट करा. काय येईल वन्स कॉम्प्लिमेंट? 1 ऐवजी 0 लिहायचा, 0 ऐवजी 1 लिहायचा आहे. म्हणजे हा होईल 0 1 1 1 1 0 0 टू द बेस 2. आता याचा मला 2च कॉम्प्लिमेंट करायचं म्हणलं तर मी काय करणार? शेवटच्या डिजिटमध्ये फक्त 1 ॲड करणार या 0मध्ये. 0चा इथं 1 होईल. बाकी उरलेले नंबर तसेच राहणार. हा मिळाला आपल्याला 2च कॉम्प्लिमेंट. कोणाचा? जो नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे त्याचा 2च कॉम्प्लिमेंट. आता पहिला जो नंबर होता त्याचं फक्त बायनरी काढा. म्हणजे याला 2ने डिवाईड केलं तर तुम्हाला हा बायनरी नंबर मिळून जाईल. 1 0 1 0 0 1 1. या नंबरमध्ये हाच 2च कॉम्प्लिमेंट ॲड करा. मग 1 0 1 0 0 1 1 हा झाला 83. आणि आता याच्यामध्ये प्लस 2च कॉम्प्लिमेंट ऑफ 67 हा इथं आहे. या दोघांची ॲडिशन करा. काय होईल? 1 + 1 0 1 कॅरी, 1 + 1 0 1 कॅरी, 1 0 + 1 1 1 + 1 0 अगेन 1 कॅरी. इथं परत 0 1 1 + 1 0 1 कॅरी, 1 + 1 0 0 + 1 इथं 1 1 कॅरी, 0 + 1 + 1 1 + 1 0 1 कॅरी, इथं 1 + 1 0 आणि हा 1 इकडं कॅरी येईल. आता कॅरी इथं डिस्कार्ड करायचा आहे. कॅरीचा अर्थ काय? आलेलं आन्सर आपलं पॉझिटिव्ह आहे आणि करेक्ट आहे, हा कॅरीचा अर्थ आहे. मग आता हे जे आन्सर आलं हे फाइंड आउट करा. याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला? 2च्या पॉवरने. 0 0 1 0 0 0 0 किती नंबर झाले? 3 आणि 3 6 आणि 7 नंबर झाले. मग 2ची हायेस्ट पॉवर 6. त्या पद्धतीने इथं मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर मिळेल 16. अजून एक प्रॉब्लेम आपण खाली घेतलेला आहे पहा. 53 टू द बेस 10 मायनस 97 टू द बेस 10. आता याचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. 53 - 97 किती आन्सर यायला पाहिजे? 44 निगेटिव्ह यायला पाहिजे. मग पहिल्यांदा जो नंबर सबट्रॅक्ट करायचा त्याचा 2च कॉम्प्लिमेंट काढा. 97चा बायनरी तुम्हाला मिळतो आहे 1 1 0 0 0 0 1 टू द बेस 2. आता याचा 1च कॉम्प्लिमेंट जर काढला तर या 1ला 0 करा आणि 0 ऐवजी 1 करायचं आहे. म्हणजे काय येईल? 0 0 1 1 1 1 0. आता 2च कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी काय करणार? शेवटच्या डिजिटमध्ये 1 ॲड करा. +1 0 + 1 1 1 तसाच राहिला 1 1 1 आणि हे 2 0 0. हा मिळाला आपल्याला 2च कॉम्प्लिमेंट. कोणाचा? 97चा. आता हा 2च कॉम्प्लिमेंट कशामध्ये ॲड करायचा? 53ला बायनरीमध्ये कन्वर्ट करून हा 2च कॉम्प्लिमेंट त्याच्यामध्ये ॲड करा. मग आता 53चा बायनरी इथं आला पहा 0 1 1 0 1 0 1. याच्यामध्ये तो 2च कॉम्प्लिमेंट ॲड करा. ॲडिशन येईल तुमची 1 + 1 0 1 कॅरी, 1 + 1 0 1 कॅरी, 1 + 1 0 + 1 1 आणि इकडं 1 कॅरी, 1 + 1 0 1 कॅरी, 1 + 1 अगेन 0 0 + 1 1 1 कॅरी, हा 1 + 1 इथं 0 1 कॅरी, 0 + 0 0 + 1 1 आला. फायनली कॅरी 0 आला. कॅरी 0 आला याचा अर्थ काय? आन्सर आपलं निगेटिव्ह आलं. मग निगेटिव्ह आन्सर म्हणजेच काय? आन्सर इज इन 2च कॉम्प्लिमेंट फॉर्म. मग याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ओरिजिनल आन्सरमध्ये. मग आता हा 2च कॉम्प्लिमेंट आहे. 2च कॉम्प्लिमेंटचा आधी 1स करायचा आणि 1समधून परत 1 सबट्रॅक्ट केला. सॉरी, आधी 1 सबट्रॅक्ट करा आणि मग 1स कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. इथं मी लिहिलं आहे पहा खाली 0 कॅरी इंडिकेट्स आन्सर इज निगेटिव्ह अँड इन इट्स 2च कॉम्प्लिमेंट फॉर्म. म्हणजे हे जे आलेलं आन्सर आहे 2च कॉम्प्लिमेंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला याला ओरिजिनलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो इट इज निडेड टू कन्वर्ट इन टू ट्रू फॉर्म.
मग कसं करायचं, तर याच्यातनं आपण टूज कॉम्प्लिमेंटसाठी काय करत होतो, 1 ॲड करत होतो वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये. तो ॲड केलेला 1 इथून सबट्रॅक्ट करा आता. म्हणजे या टूज कॉम्प्लिमेंटमधून 1 सबट्रॅक्ट केला की वन्स कॉम्प्लिमेंट मिळेल, आणि वन्स कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट केला की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. यातनं 1 सबट्रॅक्ट करा. या 0मधून 1 जात नाही. 0 - 1 किती असतात, 1 विथ 1 कॅरी. म्हणजे इथं 1, इकडं 1 बॉरो आला. परत 0 - 1 1, 1 - 1 0, 1 - 1 0, नंतर इथं 0, हा 1 तसाच राहिला, 0 आणि 1. आता याचा काय करायचं, आपल्याला कॉम्प्लिमेंट करायचा. मग 1 ऐवजी 0, 0 1, 1 ऐवजी परत 0, 0 ऐवजी 1, इथं 1 0 0. हे झालं फायनल आन्सर. याला कॅल्क्युलेट करा, 2च्या हायेस्ट पॉवरने मल्टिप्लाय करा. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 नंबर आहे. म्हणजे 2ची हायेस्ट पॉवर येईल 6. 0 × 2⁶ प्लस 1 × 2⁵ प्लस 0 × 2⁴ प्लस 1 × 2⁵ प्लस 1 × 2⁵2 प्लस 0 × 2⁵1 प्लस 0 × 2⁵0. जिथं 0 आहे तिथं मल्टिप्लिकेशन 0 येईल. राहिलं कोण मग, फक्त हा राहिला 32, आणि इथं राहिला 8, नंतर इथं राहिला 4. 32 + 8 40, 40 + 4 44. हे 44 आन्सर आलं. अशा तुम्हाला अनेक नंबरच्या सबट्रॅक्शन करता येईल. मी अनेक एक्झाम्पल इथं घेतलेले पहा. 59 - 62, परत आन्सर निगेटिव्ह येणार. काय करायचं, 62चा 2च कॉम्प्लिमेंट काढायचा आणि तो याच्यामध्ये ॲड करायचा. मग 62 बायनरीमध्ये लिहा, त्याचा 1स कॉम्प्लिमेंट, त्याच्या शेवटच्या डिजिटमध्ये 1 ॲड केला म्हणजे 2च कॉम्प्लिमेंट मिळतो. मग 1 + 1 0, 1 कॅरी, 0 + 1 1, बाकीचे डिजिट तसेच राहिले. आता हा आला 2च कॉम्प्लिमेंट ऑफ 62. ॲड इट विथ 59. 59ला बायनरीमध्ये घ्या. हा 59चा बायनरी झाला. प्लस 2च कॉम्प्लिमेंट, त्याची ॲडिशन तुम्हाला इथं मिळेल. 1 + 0 1, 1 + 1 0, 1 कॅरी, इथं 1 1 1 1, इथं कॅरी येणार नाही. म्हणजे आन्सर तुमचं 2च कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये आलं, ओरिजिनल नाही आहे. मग काय करणार, याच्यातनं 1 सबट्रॅक्ट करायचा आणि त्याचा 1स कॉम्प्लिमेंट काढायचा. झालं तुमचं फायनल आन्सर. वी हॅव टू कन्वर्ट आन्सर इन इट्स ट्रू फॉर्म. काय आहे, 1 1 1 1 0 1, 1 सबट्रॅक्ट करा आधी. 1 - 1 0, बाकीचे नंबर तसेच राहिले. आता याचा 1स कॉम्प्लिमेंट घेतला तर काय मिळेल, 1 ऐवजी 0 0 0 0, इथं मात्र 1 1. हे झालं फायनल आन्सर. याला मल्टिप्लाय करून बघा, तुम्हाला किती यायला पाहिजे उत्तर, 3 यायला पाहिजे. इथं 3 उत्तर येतं आहे पहा. अशाच या सबट्रॅक्शन तुम्हाला करता येतील. इथं खाली भरपूर एक्झाम्पल मी दिलेले आहेत, सोडवा. काही डाऊट आला तर विचारा. तुम्ही डाऊट विचारतच नाही. कुठलाही डाऊट असेल तरी मला मेसेजवर विचारा किंवा डायरेक्ट फोन करा, नो प्रॉब्लेम. आता इथपर्यंत आपण शिकलो बायनरी ॲडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शन. आता आपल्याला बायनरी मल्टिप्लिकेशन करायची आहे. त्याचे काही रूल्स आहे. ते रूल्स काय आहेत, नॉर्मल रूल आहे आपले जे मल्टिप्लिकेशनचे रूल आहे तेच आहेत. 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, फक्त 1 × 1 1 मिळेल. मग करा मल्टिप्लाय. 9 आणि 8. 9ला बायनरीमध्ये कसं लिहितात, 1 0 0 1 0 1. 8ला कसं लिहितात, 1 0 0 0. मग याने डायरेक्ट याला मल्टिप्लाय करायचं डिजिट बाय डिजिट. 1 0 0 1 मल्टिप्लाय बाय 1 0 0 0. आता 0ने या 4 मल्टिप्लाय केलं तर काय आले, 0 0 0 0. एक प्लेस सोडून द्यायची पुढच्या प्लेसला. जसं आपलं मल्टिप्लिकेशन आहे नॉर्मल तसंच. या 0ने मल्टिप्लाय केलं तर परत 4 0, या 0ने मल्टिप्लाय केलं तर परत इथं 4 0 आले. एक प्लेस सोडत चालायची, परत एक प्लेस सोडा. आता 1ने जर मल्टिप्लाय केलं तर 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 0 0, 1 × 1 1. ही आली मल्टिप्लिकेशन. यांना ॲड करा. 0 0 + 0 0, 0 + 0 + 0 0, इथं 1, इथं परत 0 0 आणि 1. ही आली त्यांची मल्टिप्लिकेशन. आता पुढचं एक्झाम्पल पाहू. हे नसेल समजलं तर पुढचं पहा. इथं डायरेक्ट तुम्हाला बायनरी दिलेले होते, करायचे होते. इथंही बायनरीमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 15 to the base 10 याचा बायनरी काय आला, 1 1 1 1. 8 to the base 10चा बायनरी किती आहे, 1 0 0 0. हे दोन बायनरी नंबर एकदा मिळाले
की पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरने डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. आता पहिल्यांदा झिरोने या चौघांनाही मल्टिप्लाय होईल, नंतर ह्या झिरोने या चौघांना मल्टिप्लाय, या झिरोने या चौघांना मल्टिप्लाय करायचं, नंतर 1ने मल्टिप्लाय करायचं. झिरोने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 येतं. मग 4 मल्टिप्लिकेशन आहे म्हणून 4ही 0. एक प्लेस परत सोडून द्या, परत 4 0, परत एक प्लेस सोडून द्या, परत या झिरोने मल्टिप्लाय केलं तर 4 0. आता शेवटी 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. 1ने चौघांनाही मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 1 1 1 1. या चौघांची ॲडिशन करा. 0 0 तसाच राहिला, 0 0 0 0, इथं 0. आता इथं 1 तसाच येईल, इथं 1 येईल, 1 1. ही झाली तुमची मल्टिप्लिकेशन. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही 2 बायनरी नंबर मल्टिप्लाय करू शकता. काही डाऊट असेल तर फ्रँकली विचारा. नंतर पुढच्या याच्यामध्ये पेज नंबर 33 बायनरी डिव्हिजन आहे. बायनरी डिव्हिजन कशी करतात? नॉर्मल डिव्हिजन जशी आहे तशीच, फक्त एक बघायचं बायनरी नंबर कोणता आहे आणि त्या नंबरला आपण कोणत्या बायनरी नंबरने डिवाईड करतो. शक्यतो समजा बायनरी नंबर तुमचा 101 आहे आणि त्याला तुम्ही डिवाईड करायला गेले 111ने, तर 101 हा 5 आहे आणि त्याला तुम्ही डिवाईड करता 111 म्हणजे 7ने. 5ला 7ने भाग जाणार नाही, कारण 5 हा 7पेक्षा छोटा आहे. हे लक्षात घ्यायचं जेव्हा आपण डिव्हिजन करणार आहे तेव्हा. शक्यतो ज्या नंबरने आपण भागतो आणि ज्या नंबरला आपण डिवाईड करतो तो नंबर मोठा पाहिजे आणि ज्या नंबरने आपण डिवाईड करतो तो नंबर छोटा पाहिजे, हे ध्यानात घ्यायचं. आता इथं डिव्हिजन घेतली 25 डिवायडेड बाय 5. मग 25ला आधी बायनरीमध्ये कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करायचं? 25ला 2ने डिवाईड केलं आणि बॉटमकडून टॉपकडे गेलं तर हा बायनरी नंबर मिळतो. सगळे रिमाइंडर नोट करून. 5चा डायरेक्ट बायनरी आहे 101. मग आपल्याला काय करायचं आहे आता? 1 1 0 0 1 या बायनरी नंबरला 101ने डिवाईड करायचं आहे. मग इथं मी घेतला 1 1 0 0 1 डिवायडेड बाय 101. आता इथं इथं 1 1 0 आहे म्हणजे 6 आहे आणि हा नंबर 101 आहे म्हणजे 5 आहे, म्हणजे याला भाग जाणार आहे. मग कितीचा जाईल? 1चा. मग 1चा भाग द्या. इथं 1 येईल या 1ने याला मल्टिप्लाय केलं तर 1 × 1 1, 1 × 0 इथं 0 आणि 1 × इकडचा 1 1, म्हणजे 1ने मल्टिप्लाय केलं तर आला 101. यातनं हा सबट्रॅक्ट करा. 10 - 1 1 विथ 1 बॉरो, 1 - 1 0 आणि 1 - 1 परत 0, म्हणजे इथं काय आला नंबर? 0 0 1. आता वरून आपल्याला 0 घ्यायचा आहे, म्हणजे हा काय झाला? 0 1 0 म्हणजे 2 आणि हा 101 5 आहे. 5ने 2ला भाग जाणार नाही, मग 0चा भाग द्या. इथं 0ने मल्टिप्लाय केलं तर सगळे 0 0 0. हा नंबर तसाच राहील. काय राहिला? 0 1 0. आता वरून पुढचा डिजिट घ्या 1, म्हणजे हा झाला 101. इथंही 101 म्हणजे 1चा भाग जातो. इथं 1 1 × 101 101. मायनस करा, तुम्हाला उत्तर मिळेल 0 0 0. सो दिस विल बी युअर कोशंट, दिस विल बी युअर रिमाइंडर. So if you note 101 means 5. This is your answer. 25 divided by 5. You should get 5 as answer. Means our answer is correct. Now this problem is similar as above. Now next we will see 110 1101 divided by 1001. याला हे डिव्हिजन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. मग आपण हा नंबर इथं घेतला आणि त्याला ज्याने डिवाईड करायचं आहे तो नंबर इथं घेतला. आता 4 4 डिजिट आहे म्हणजे 4 डिजिट तुम्हाला घ्यावं लागेल. पहिले 4 डिजिट आहे 1101. हा मला वाटतं सी आहे, सॉरी डी आहे. मग हा डी आहे. डी म्हणजे 13 आणि हा 1001 म्हणजे 9 आहे. मग 13ला 9ने डिवाईड होतं. 1चा भाग द्या. या 1ने इकडे याला मल्टिप्लाय केलं तर हा काय येईल? 1001. मायनस करा. 1 - 1 0 0 - 0 0 1 - 0 1 आणि 1 - 1 0. मग इकडं नंबर आला तुमचा 100. आता पुढचा डिजिट घ्या वरून 1, म्हणजे हा काय झाला? 1001. मग इथंही 1001 आहे म्हणजे 1ने भाग जाईल. 1 घेतला तर 1 × दिस
इट विल बी 1001. यातनं हा गेला तर 0 उत्तर येईल. 00000. आता वरतून परत 1 घेतला तर या 1ला भाग जाणार नाही 1001ने, नंबरही शिल्लक राहिले नाही, म्हणजे हा 1 काय आला आपला रिमाइंडर. आन्सर आलं 1100. अशा पद्धतीनं तुम्ही बायनरी डिव्हिजन करू शकता. पुढचा टॉपिक आहे, परत एकदा पाहिजे तर मी डिव्हिजन तुम्हाला सांगतो. 11011101 डिवायडेड बाय 1001. आता इथं 4 डिजिटने डिवाईड करतो आहे, म्हणजे यातले पहिले 4 डिजिट घ्यायचे. 1101 हा नंबर आहे डी, आणि हा 1001 हा 8 आहे. 8ने डीला, डी म्हणजे 13, 8ने 13ला भाग जातो, मग 1चा भाग द्या. इथं येईल 1001. सबट्रॅक्ट करा, तुम्हाला रिमाइंडर मिळतो 1001. आता इथंही 1001 आहे आणि इथंही 1001 आहे. 1ने डिवाईड करा, यू विल गेट 1001. सबट्रॅक्ट केलं तर सगळे 0 येतील. आता वरती 1 शिल्लक राहिला, इथं 1 घ्या ॲज इट इज. मग या 1ला या नंबरने डिवाईड होणार नाही आणि पुढं डिजिटही राहिले नाही, म्हणजे हा राहिला तुमचा रिमाइंडर. इथं हा मिळाला तुमचा आन्सर म्हणजे कोशंट. So in this way you can perform binary division. If any doubt is there, please ask, or you can put me a message. Next topic, page number 34, that is concept of coding. Coding means what? Numbers, they can be represented by using some characters, special group of symbols, then they are said to be encoded, and group of symbols is called as code. If there are so many numbers, then those numbers they are combined, that is special group of symbols. It is said that they are encoded, and group of symbol is called as code. The digital data is represented, stored and transmitted as a group of binary bits called as binary code. म्हणजे डिजिटचं काय करायचं, ग्रुपिंग करायचं, स्टोअर करून त्यांना ट्रान्समिट करायचं. ग्रुप केल्यामुळं काय होतं, ट्रान्सफर करायला किंवा ट्रान्समिट करायला इझी जातं. नंबर ऑफ ग्रुप्स यू कॅन ट्रान्समिट ॲट ए टाईम. सो दिस ग्रुपिंग इट इज कॉल्ड ॲज कोड. मग असे कोडचे आपल्याकडे टोटली 6 टाईप्स आहेत. त्यांना काय म्हणतो आपण, क्लासिफिकेशन ऑफ कोड्स. वेटेड कोड, नॉन वेटेड कोड, रिफ्लेक्टिव्ह कोड, सिक्वेन्शियल कोड, अल्फा न्यूमेरिक कोड, error detecting and correcting codes. So these are the 6 type of codes. Weighted codes, which are those binary and BCD. Binary आणि BCD यांना म्हणतात weighted codes. Non weighted XS3, gray code, 5-bit BCD code यांना म्हणतात non weighted codes. Reflective codes 2421, 5211 आणि XS3. Sequential code कोणते आहेत, 8421, XS3. अल्फा न्यूमॅरिक याच्यामध्ये तुम्हाला चांगला माहीत असलेला कोड कोणता आहे, ASCII, ASCII. नंतर दुसरा EBC, DIC. तिसरा HOLENTH. एरर डिटेक्टिंग अँड करेक्टिंग कोड्स कोणते कोणते आहेत, हॅमिंग कोड आणि पॅरिटी कोड. आता हे डिटेल ETCला आहे, तुम्हाला नाही आहे कम्प्युटरसाठी. एरर डिटेक्ट कसा करतात कुठल्याही कोडमधला आणि त्याला करेक्ट कसं केलं जातं, त्याला हॅमिंग डिस्टन्स काढायचं असतं आणि हॅमिंग कोड वापरतात. किंवा पॅरिटी मेजर करायची असते, इव्हन पॅरिटी की ऑड पॅरिटी, त्याला म्हणतात पॅरिटी कोड्स. दीज आर नॉट फॉर युअर सिलेबस. आता आपण पाहू बायनरी कोडेड डेसिमल म्हणजे BCD नंबर काय. इट इज अ वे टू एक्सप्रेस ईच ऑफ डेसिमल डिजिट विथ बायनरी कोड. म्हणजे प्रत्येक डेसिमल डिजिटला कशाने एक्सप्रेस करायचं, बायनरी कोडने एक्सप्रेस करायचं. त्याला म्हणतात बायनरी कोडेड डेसिमल. मीन्स रिप्रेझेंटेशन ऑफ डेसिमल नंबर इन टू बायनरी. म्हणजे दिलेला डेसिमल नंबर बायनरीमध्ये रिप्रेझेंट करणं त्याला म्हणतात BCD. द पोझिशनल वेट्स, आता बायनरीचे वेट जे आहेत तेच BCDचे आहेत. पहा 2:0 म्हणजे 1, 2:1 2, 2:2 4 आणि 2:3 8. म्हणून याला म्हणतात 8421 कोड असं सुद्धा म्हणतात. बायनरी आपले असे आहेत पहा, 2च्या पॉवर म्हणजे बायनरी, 2:0 पासून 2:3 पर्यंत हा झाला 4 डिजिट. इकडं हा LSB आणि इकडं झाला MSB. मग काय येतील 8 4 2 आणि 1, म्हणून याला 8421 कोड पण म्हणतात.
आता इथं डेसिमल नंबर नोट केलेले आहेत, त्यांचे बायनरी नंबर नोट केलेत आणि बी सी डी नंबर इथं आहेत पहा. झिरोला बी सी डी बायनरी दोन्ही सिमिलर आहे. 9पर्यंत सिमिलर आहे पहा. 9ला काय 1001, इकडेही 1001. पण 10 लिहिताना कसा लिहितात? डेसिमलमध्ये आपण असा लिहितो 1010 बायनरीमध्ये. पण बी सी डीमध्ये तसं नाही लिहिलं जात. बी सी डीमध्ये हा 1 वेगळा लिहितात 0001 आणि हा 0 वेगळा लिहितात 0000. हा झाला 10 बी सी डीमध्ये. 11लाही तसंच 1 सेपरेट, परत हा 1 सेपरेट. तसं बायनरीमध्ये नाही लिहित. बायनरीमध्ये 1011 आहे. तसंच आपल्याला 15ला लिहिता येईल पहा. काय याला 15ला कसं लिहिता येईल? इथं पहा 1111 हा 15चा बायनरी झाला. पण या 15चा बी सी डी लिहिताना कसा लिहिणार आपण? 1 आणि नंतर 5. 1 काय आहे? 0001 आणि 5 0101. अशा पद्धतीनं तुम्हाला सगळे नंबर लिहिता येतील. आता पुढचं जे पेज आहे कितीपर्यंत आपण आलो आहे आता? पेज नंबर 35. सो वी विल सी नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट लेक्चर.